नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ सगळ्यांना। आणि आजची व्लॉगची सुरुवात होत आहे संध्याकाळी। आमचा अचानकच प्लॅन झाला आहे महालक्ष्मीचं दर्शन घेण्याचा। तर आता मी ते अक्षय भाऊ आणि हे दोन आमचे चिल्ले पिल्ले निघालोय महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी। तर इथे पाऊस पडत आहे बाहेर, दिवसभर पाऊस नव्हता आणि आता संध्याकाळी पाऊस चालू झाला, तो पण अगदी असा रिमझिम आहे, काही मोठा नाहीये। रस्ता मस्त ओला ओला झालाय आणि बाहेर आम्हाला जाताना वडापावची आठवण झाली मुंबईच्या, कारण इथे दिसत आहेत वडापावच्या गाड्या मस्त मस्त। चला इकडचा पण कोल्हापूरचा पण वडापाव एकदा ट्राय करूया। आम्ही आलोय मंदिराच्या इथे बाहेरच, इकडे पाठीमागेच आहे पार्किंग आणि त्याच्या जवळच आहे महालक्ष्मीचं मंदिर। आणि आत्ताच आम्ही उतरलो पण पाऊस चालू झालेला आहे थोडा थोडा। आतमध्ये जर मोबाईल अलाउड असेल, व्हिडिओ वगैरे कॅप्चर करता येईल तर तुम्हाला सगळं दाखवेल। बघूया, चला व्लॉग कंटिन्यू करूया। हे समोरच आहे महालक्ष्मीचं मंदिर। मंदिरामध्ये गर्दी कमी असावी अशी शक्यता आहे, कारण स्कूल वगैरे चालू झाले आणि पाऊस पण येतोय ना, त्यामुळे गर्दी कमीच असू शकते। गर्दी आहे पण कमी आहे असं वाटतंय ना, थोडीशीच लाईन आहे इथून। आमचं मस्त दर्शन झालंय, असं जवळून छान मन मोकळं दर्शन झालंय। आणि आम्हाला दर्शनासाठी फक्त 15 ते 20 मिनिटे लागली, अजिबातच गर्दी नव्हती। आज पाऊस पण असावा कदाचित, त्यामुळे खूप भारी दर्शन झालं। नाही तर 1-1, 2-2 तास इकडे लाईन असते। आम्ही ना घरातून निघालेलो तेव्हाच विचार केलेला की मस्त कुठेतरी गरम गरम वडापाव खाऊया। तर अक्षय भाऊ आम्हाला बोललेच की इथे ना छान भेटतो एका ठिकाणी वडापाव, तर हे दीपक वडापाव सेंटर आहे। तर काहीतरी वेगळं आहे इकडे, चला तर खाऊन बघूया। एखाद्या वस्तूची कशी तलप लागते खाण्याची, बघितल्यावर खाऊच आता मला तसं झालंय। खाते आणि तुम्हाला पण सांगते टेस्ट कशी आहे। गर्दी पण भरपूर आहे इथे बघा।
हा आहे मस्त ब्रेड वडा, कोल्हापूरचा फेमस वडापाव. आता टेस्ट करते मी ह्याला. मस्त ब्रेड पण एकदम असं एकदम जाडा जाडा आहे. आणि विश्वमला तर खूप भूक लागली. काय देऊ तुला? वडापाव देऊ. प्रणव पण खाते इकडे. खूप टेस्टी आहे हा वडा. तुम्ही पण इकडे कधी आलात कोल्हापूरला तर दीपक वडा सेंटरला विजिट करा. खूप भारी आहे. चला, तुम्हाला कसा वाटतोय ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईबही करा.